नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको, आज सोमवार 16 जून 2025 सकाळच्या 7 वाजले आहेत. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेल्या बदलाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील 6 ते 7 तालुक्यांमध्ये मध्यम ते चांगल्या प्रतीचा पाऊस झालेला आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्याच्या काही भागामध्ये मध्यम ते हलक्या प्रतीच्या पावसाची नोंद झालेली असून 1 जून पासून आज तागायत सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात 67 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये 4000 क्युसेकची घट झालेली असून 7 वाजता आलेल्या अपडेटनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 11,080 क्युसेकच्या विसर्गानं पाण्याची आवक होते. त्याचबरोबर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा 89.17 TMC झालेला असून त्यापैकी 25.51 TMC पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणला गेलेला आहे. दर्शको, पाठीमागील 24 तासात उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये 3.3% वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 47.61% एवढी झालेली आहे. जरी दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही कमी झाली असली तरी पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर कोसळणाऱ्या पावसाचं प्रमाण मात्र अजूनही कायम असून दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या आवकमध्ये येत्या काही दिवसात वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. येत्या 2 दिवसात उजनी धरण आपल्या पाण्याची 50% पातळी ओलांडणार असून गेल्या कित्येक वर्षातील जून महिन्याच्या पहिल्या 15 दिवसातच उजनी धरणाने पाण्याची पातळी 50% वर ओलांडण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी राजा सुखावला असून शेतीच्या कामांनाही यामुळे वेग आलेला आहे. असं असलं तरी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा विसर्ग होत नसून नीरा नदीमधून ही भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये किंचित वाढ झालेली आहे. दर्शको, या उजनी धरणाविषयीच्या त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी देतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या ऐकण्यासाठी तुम्ही सर्वांनी पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.